महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता? तर याचं उत्तर आहे द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुलेंवर होता. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांच्या पत्नी गोदूताई कोणाची कन्या होती? तर याचं उत्तर आहे बाळकृष्ण जोशी यांची. पुढचा प्रश्न, गोपाळ हरी देशमुख यांचा मृत्यू केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 9 ऑक्टोबर 1892 रोजी. पुढचा प्रश्न, 1930, 1931 व 1932 मध्ये तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडन येथे कोण उपस्थित होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी मिस क्लार्क हे वसतिगृह केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1908 मध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? तर याचं उत्तर आहे आर्य समाज. पुढचा प्रश्न, गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? तर गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? तर महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी वीरशैव लिंगायत बोर्डिंग केव्हा सुरू केले? वीरशैव लिंगायत बोर्डिंग, तर याचं उत्तर 1906 साली. पुढचा प्रश्न, तेज या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तेज, तर या वृत्तपत्राचे संपादक होते दिनकरराव जवळकर. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर याचं उत्तर आहे पुणे येथे केली. पुढचा प्रश्न, इंदूरच्या होळकरांनी डिसेंबर 1888 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीला किती रुपयांची देणगी दिली होती? तर याचं उत्तर आहे 700 रुपयांची. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांना नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने डीलिट ही पदवी केव्हा दिली होती? तर याचं उत्तर आहे 1954 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या वर्षी मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1907 साली मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. पुढचा प्रश्न, अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अरुणोदय हे आत्मचरित्र बाबा पद्मनजी यांचे आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे केव्हा सत्याग्रह केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1933 साली हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे सत्याग्रह केला होता. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली? तर याचं उत्तर आहे संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व मार्टिन लुथर यांच्यापासून. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी गोदूताईंचे नाव विवाहानंतर काय ठेवले होते? तर याचं उत्तर आहे आनंदीबाई. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झाला? तर याचं उत्तर आहे पोंभुर्ले येथे, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी झाला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. पुढचा प्रश्न, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 7 सप्टेंबर 1824 रोजी. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री होते? तर 1942 ते 1946 या काळामध्ये. पुढचा प्रश्न, बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष कोण होते? बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष ना. जोशी होते. पुढचा प्रश्न, भारतीय पुनर्जागृतीचा महापुरुष कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांना. पुढचा प्रश्न,
पुणे येथे डॅश साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तर पुणे येथे 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1920 साली. पुढचा प्रश्न. हंटर हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होते? तर हे वृत्तपत्र कोल्हापूर येथून प्रकाशित होत होते. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी आपले जीवन राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा कुठे घेतली? गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी आपले जीवन राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा पुण्यामधील बंड गार्डनमध्ये घेतली होती. पुढचा प्रश्न. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू केव्हा झाला? तर याचं उत्तर 1965 साली. राजर्षी शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे राधाबाई साहेब. पुढचा प्रश्न. ऑक्टोबर 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे डॅशसाठी प्रवेश घेतला होता. तर त्यांनी MSc साठी प्रवेश घेतला होता. पुढचा प्रश्न. माझ्या आठवणी आणि अनुभव हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा केव्हा घेतली? तर याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956 रोजी. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी डॅशमध्ये बुधवार पेठेत पहिली शाळा काढली. तर महात्मा फुलेंनी 1848 मध्ये बुधवार पेठेत पहिली शाळा काढली होती. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वेंच्या पुनर्विवाहाच्या लग्नपत्रिकेवर कोणाची सही होती? तर महर्षी कर्वेंच्या पुनर्विवाहाच्या लग्नपत्रिकेवर गोपाळ गणेश आगरकरांची सही होती. पुढचा प्रश्न. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर 31 मे 1874 रोजी. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी पांचाळ ब्राह्मण वसतिगृह केव्हा सुरू केले? पांचाळ ब्राह्मण. तर याचं उत्तर 1912 साली. पुढचा प्रश्न. कोणत्या प्रांताच्या विधिमंडळातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर निवडून आले होते? तर पश्चिम बंगाल या प्रांताच्या विधिमंडळातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर निवडून आले होते. पुढचा प्रश्न. मराठा स्कूलचे संस्थापक कोण होते? तर मराठा स्कूलचे संस्थापक होते राजाराम शास्त्री भागवत. पुढचा प्रश्न. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले? तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी काढले होते. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला होता? तर याचं उत्तर आहे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह कोठे स्थापन केले? उदोजी विद्यार्थी वसतिगृह तर याचं उत्तर आहे नाशिक येथे. ब्राह्मणेतर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर या वृत्तपत्राचे संपादक होते व्यंकटराव गोडे. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी दुसरे बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे स्थापन केले? तर याचं उत्तर आहे पंढरपूर येथे. पुढचा प्रश्न. सुधारक साप्ताहिकामध्ये मराठी विभागाचे लेखन कोण करीत असेत? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर हे करीत असत. पुढचा प्रश्न. भारत सरकारने महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा दिला? तर याचं उत्तर 1955 साली. पुढचा प्रश्न. ताराबाईंनी कोल्हापूर राज्याची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1707 साली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते विषय घेऊन एल्फिस्टन कॉलेजमधून BA ची पदवी घेतली?
तर याचं उत्तर आहे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र. पुढचा प्रश्न, अनटचेबल इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर अनटचेबल इंडिया हा ग्रंथ आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा. डॅशच्या मुंबई येथील पीपल्स युनियन सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी बसविले होते? तर 1918च्या मुंबई येथील पीपल्स युनियन सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी बसविले होते. पुढचा प्रश्न, इसवी सन डॅशमध्ये महात्मा फुलेंनी बुधवार पेठ येथे दुसरी शाळा काढली? तर इसवी सन 1851 मध्ये महात्मा फुलेंनी बुधवार पेठ येथे दुसरी शाळा काढली होती. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केव्हा केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना तर याचं उत्तर 31 डिसेंबर 1893 रोजी. पुढचा प्रश्न, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय होते? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव होते विष्णू भिकाजी गोखले. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी इंडियन ख्रिश्चन वसतिगृह केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर 1915 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर 1935 साली. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास कोणी मदत केली? तर याचं उत्तर आहे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ताई नावाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित होता? तर हा निबंध होता धार्मिक स्थितीवर आधारित. पुढचा प्रश्न, डॅश साली शाहू महाराजांनी भोगावती नदीवर धरण बांधून तेथे राधानगरी हे गाव वसविले? तर शाहू महाराजांनी 1908 साली भोगावती नदीवर धरण बांधून तेथे राधानगरी हे गाव वसविले होते. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य काय होते? तर रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य होते स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. पुढचा प्रश्न, डेक्कन रयत हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होते? तर हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणाहून प्रकाशित होत होते. पुढचा प्रश्न, पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही कंपनी कोणाची होती? तर ही होती महात्मा फुले यांची. पुढचा प्रश्न, 1914 ते 1916 या दरम्यान सुधारक वृत्तपत्र कोणी चालविले? तर याचं उत्तर आहे रामचंद्र विष्णू फडतरे यांनी. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती पदवी दिली? तर महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने LL.D ही पदवी दिली. पुढचा प्रश्न, कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतींच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी आबासाहेब घाटगे यांचा ज्येष्ठ पुत्र यशवंत यास केव्हा दत्तक घेतले होते? तर याचं उत्तर आहे 17 मार्च 1884 रोजी. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ यांचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर 1913 साली. पुढचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली? तर याचं उत्तर आहे चंद्रमणी महास्थवीर यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंना मुलींची शाळा सुरू करण्यासाठी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते? तर याचं उत्तर आहे सदाशिव लोखंडे, केशव जेधे व सखाराम परांजपे या व्यक्तींनी महात्मा फुलेंना मुलींची शाळा सुरू करण्यासाठी मदत केली होती. पुढचा प्रश्न, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म डॅश साली रायगड जिल्ह्यातील शेरवली येथे झाला? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म 1825 साली रायगड जिल्ह्यातील शेरवली येथे झाला होता. पुढचा प्रश्न, विधवा विवाहोत्तेजक मंडळ मार्फत पहिला पुनर्विवाह कुटुंब मेळावा कधी भरवण्यात आला? तर याचं उत्तर आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळामार्फत पहिला पुनर्विवाह कुटुंब मेळावा 21 मे 1894 रोजी भरवण्यात आला होता. पुढचा प्रश्न,
डॅश रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर शारदा कबीर यांच्याबरोबर दुसरा विवाह केला? तर याचं उत्तर आहे 15 एप्रिल 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर शारदा कबीर यांच्याबरोबर दुसरा विवाह केला होता. 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक महात्मा फुले यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना, तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी केली. पुढचा प्रश्न, विजयी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होते? तर विजयी मराठा हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणाहून प्रकाशित होत होते. पुढचा प्रश्न, खडकवासला धरणाच्या बांधकामाचे कंत्राट कुणाकडे होते? तर खडकवासला धरणाच्या बांधकामाचे कंत्राट हे महात्मा फुलेंकडे होते. पुढचा प्रश्न, डॅश रोजी दसऱ्याच्या दिवशी गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले? तर 15 ऑक्टोबर 1888 रोजी दसऱ्याच्या दिवशी गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी बॅरिस्टरची पदवी मिळवली? तर याचं उत्तर 1923 साली. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र कोठे सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे मुंबई येथे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता संघाची स्थापना केव्हा केली होती? तर याचं उत्तर आहे 1927 साली. पुढचा प्रश्न, पत्नीच्या निधनानंतर विष्णुशास्त्री पंडित यांनी विधवेशी विवाह केला, त्या विधवा स्त्रीचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे कुसाबाई हे होते. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? तर याचं उत्तर आहे 3 ऑगस्ट 1848 रोजी. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1863 साली. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांना. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर याचं उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन ही होती. पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 मध्ये टंकारा या गावी झाला. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा व कोणी केली? तर सार्वजनिक सभेची स्थापना 1870 साली गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांनी केली. पुढचा प्रश्न, जस्टिस ऑफ द पीस या नावाने कोणाला ओळखले जाते? तर जस्टिस ऑफ द पीस या नावाने जगन्नाथ शंकर सेठ यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा केव्हा दिला? तर याचं उत्तर आहे 25 ऑक्टोबर 1887 रोजी. पुढचा प्रश्न, बहिष्कृत भारत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बहिष्कृत भारत हा ग्रंथ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंनी डॅश साली पुण्यामध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली होती? तर महात्मा फुलेंनी 1855 साली पुण्यामध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली होती. पुढचा प्रश्न, 31 डिसेंबर 1893 रोजी डॅश येथे महर्षी कर्वे यांनी विधवा विउत्तेजक मंडळाची स्थापना केली. तर याचं उत्तर आहे 31 डिसेंबर 1893 रोजी पुणे येथे महर्षी कर्वे यांनी विधवा विउत्तेजक मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर आहे 18 फेब्रुवारी 1871 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाज वसतिगृह केव्हा सुरू केले?
तर याचं उत्तर आहे 1918 साली. पुढचा प्रश्न, घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. पुढचा प्रश्न, शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी. पुढचा प्रश्न, 1948 साली भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना कुठे झाली? तर याचं उत्तर आहे मुंबई येथे. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणास म्हणतात? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांना. पुढचा प्रश्न, धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबर.